येस, लेट्स प्ले. बोथ आर रेडी. इथे मात्र पहिले षटक सोमनाथ भोयर यांचं, पहिला चेंडू मात्र इथे अवांतर धावसंख्या. आपण जगन्नाथ पाटील हे स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय. खऱ्या अर्थाने नवी मुंबई क्रिकेटसाठी खूप मोलाचं योगदान या लिजेंड खेळाडू, महान खेळाडू आपण पाहू शकतो. जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष त्यांची गोलंदाजी आजही महाराष्ट्र ॲडव्होकेट क्रिकेटमध्ये अगदी त्याचं कौतुक केलं जातं. असा खेळाडू पाहतोय फलंदाजी करताना आपण जगन्नाथ पाटील, आणि गोलंदाजी करताना आपण पाहतोय सोमनाथ भोईर. त्यांच्या गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं प्रभुत्व. बघूया कुठल्या रीतीने गोलंदाजी करतायत. इथे मात्र जोरदार अपील, परंतु आदरणीय नांबियार सर यांचं इथं आगमन होत आहे. त्यांचं सहर्ष शब्द सोमनाथने आम्ही स्वागत करतोय. धन्यवाद सर, आपण आलात आणि या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढली गेली. आपण स्ट्राईकला पाहतोय समीर, याला नॉन स्ट्राईकला पाहतोय जगन्नाथ, आणि गोलंदाजी करण्यासाठी सोमनाथ. इथे मात्र हलवार पद्धतीचा चेंडू होता, परंतु निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय सोमनाथ भोईर, मॅन फ्रॉम जोगाव. सुरेख गोलंदाजी करतायत. इथं धावचेची संधी असेल आणि ते मात्र जयेश मात्र इथे अपयशी ठरतोय. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. पुढचा चेंडू असेल शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र सुरेख गोलंदाजी करतायत सोमनाथ भोईर. ज्यावेळी सोमनाथ भोईर यांचं मागच्या सीझनमध्ये अगदी नवी मुंबई ॲडव्होकेट बस संघामध्ये ज्यावेळी आम्ही त्यांना खेळताना ज्यावेळी पाहिलं होतं, त्यावेळी अगदी आम्ही त्यांना सांगत असतो की जगन्नाथ पाटीलने जी धुरा इतके वर्ष जी सांभाळली, ती धुरा पुढे तुम्हाला सांभाळायची आहे. आणि अगदी त्यांच्याच नेतृत्वाखाली खेळताना, त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना औरंगाबाद येथे सुरेख गोलंदाजी सोमनाथ भोईर यांची राहिली होती. त्यांचं षटक आपण आता पाहिलं. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाची धावसंख्या 3, बिनगडीबाद 3 अशी धावसंख्या आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने ही क्रीडा स्पर्धा ज्यावेळी आयोजित करण्याचं ठरवलं, त्यावेळी कृष्णा नाडार अर्थात अण्णा अक्षय मोरे यांनी संकल्पना सांगितली की आपल्याला ही क्रीडा स्पर्धा आपल्याला आयोजित करायची आहे, रबरबॉल क्रीडा स्पर्धा. या षटकानंतर आपण ती माहिती जरूर पोहोचू. आणखी एक उत्कृष्ट असा गोलंदाज येतोय ब्रह्मानंद दुबे. याने सुद्धा नवी मुंबई ॲडव्होकेट बी संघाकडून खेळताना सुरेख असं प्रदर्शन होतं. थोडासा सासपडत त्यावेळी खेळत होता, परंतु मेहनत करून या पट्ट्याने मात्र गोलंदाजीमध्ये चांगली सुधारणा मागच्या काही वर्षामध्ये केलं असं म्हणू शकतो. तोच ब्रह्मानंद पहिल्या सामन्यात सुरेख गोलंदाजी केली होती आणि सामन्याला कलाटणी देणारं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं होतं. बघूया ब्रह्मानंद टू जगन्नाथ असा सामना आपण पाहतोय. भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु अपयशी ठरत आहेत. दरम्यान सुरेख असा फटका सर्व संघांना सूचना करतोय. थोड्याच वेळात आपली लंचची व्यवस्था, दुपारच्या जेवणाची व्यवस्था आम्ही करतोय. तुमच्यापर्यंत आमचे संयोजक येतील, तुम्हाला ती माहिती पुरवण्यात येईल. लंचची व्यवस्था, दुपारच्या जेवणाची व्यवस्था आम्ही केलेली आहे. दरम्यान ब्रह्मानंद चांगली गोलंदाजी करतोय. बघूया समीर. इथे मात्र सुरेख फटका आणि सुरेख प्रयत्न होता चिन्मय याचा, उत्कृष्ट असा प्रयत्न म्हणेल चिन्मय याचा, परंतु अपयशी जरूर ठरलाय. परंतु चांगला प्रयत्न, कौतुकास्पद प्रयत्न चिन्मय याचा.
मगाशी जसा उल्लेख करत होते की बेलापूर क्रिकेट जसं सदस्य वाढत गेले, नवतरुण खेळाडू, नवतरुण वकील खेळाडू आपल्या बेलापूर कोर्टात प्रॅक्टिस करायला लागले, तसे अनेक खेळाडूंना मात्र खेळण्यापासून वंचित राहायला लागत होतं. त्यामुळंच आपण पाहिलं की स्पार्टन हा संघ, नवोदित संघ उभारला गेला आणि त्यानंतर आपण पाहतोय की अनेक खेळाडू आजही खेळताना मात्र त्यांना संधी प्राप्त होत नाही. त्यामुळे एक आणखी संघ आपण पाहतोय की Check. इथे मात्र बघूया धावसंख्या 6, 2 षटकाखेर धावसंख्या 6. यापुढील सामना असेल लिगल ईगल वर्सेस पनवेल. दोन्ही संघाच्या संघाने विनंती करतोय इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. लिगल ईगल्स वर्सेस पनवेल या संघाने विनंती करतोय इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. इथे मात्र सुरेख फटका होताना तितकं सुरेखाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अशोक अर्थात आमच्या सर्वांचे लाडके लाला या नावाने आम्ही त्यांना संबोधतो. बघूया लाला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. मागच्या सामन्यातील हिरो सुरेख गोलंदाजी. 6 चेंडूत 9 धावसंख्येची आवश्यकता असताना या पट्ट्याने मात्र तो सामना मात्र आपल्या संघाच्या बाजूने फिरवला होता आणि सामनावीर पुरस्कार त्यांनी प्राप्त केला होता. तोच खेळाडू इथे खेळताना दिसतोय. क्रिकेट आपल्याला बरंच काही शिकवत असतं. अगदी क्रिकेटमधील चढ उतार सुद्धा आपल्या आयुष्यात सुद्धा तितकंच आपल्याला खूप काही शिकवून देऊन जात असतं. परंतु क्रिकेटवर प्रेम सुद्धा तितकंच करणं महत्त्वाचं. कारण असं म्हटलं जातं की क्रिकेटला कुठलाही जात, धर्म, पंथ, पक्ष या पलीकडे हा क्रिकेट खेळ असतो. अमोल मुजुमदार सरांनी एक सुरेख त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये एक वाक्य त्यांनी सांगितलं होतं. ते वाक्य तुमच्यापर्यंत जरूर पोचवेल. पुढचा चेंडू. या मात्र सुरेख चेंडू. धावसंख्या धावपलकावर 8. मगाशी अमोल मुजुमदार सर यांचं वाक्य असं होतं की ज्यावेळी रमाकांत आचरेकर सर त्यांना कोचिंग करत असत त्यावेळी त्यांनी एक त्यांना गुरुमंत्र दिला होता की क्रिकेटशी मस्ती नाही, क्रिकेटशी मस्ती नाही, कारण क्रिकेटपेक्षा कुणीही मोठे नाही. हे खूप काही वाक्य होतं की आपण मैदानात क्रिकेट खेळताना, एखाद्या स्पर्धेत क्रिकेट खेळताना कुठल्या रीतीने खेळ आपला करत असतो. पुन्हा एकदा सांगतो, क्रिकेट हा आपल्याला एकात्मता आपल्याला शिकवत असतो. क्रिकेटमध्ये एकात्मता ही महत्त्वाची असते. क्रिकेटने अनेक मन जोडलेले मी माझ्या समालोचनाच्या कारकिर्दीमध्ये मी पाहिलेत. म्हणून क्रिकेटवर प्रेम करा, क्रिकेटची मस्ती मात्र कधी करू नका, कारण क्रिकेटपेक्षा मोठं कुणीही नाही. इथे बघूया मात्र सुरेख गोलंदाजी करतोय लाला. इथे मात्र पुढचा चेंडू लाला याचा. फलंदाजी करताना आपण पाहतोय हर्ष. इथे मात्र सुरेख गोलंदाजी जयेश मात्र यावेळी चांगले यष्टीरक्षण आपण करतोय. लिगल ईगल्स आणि पनवेल नाणेफेकीसाठी आपण यायचंय. 8 धावसंख्या झालेल्या आहेत आणि 9 धावसंख्येचं टार्गेट. हॅलो. लिगल ईगल संघ आणि पनवेल संघ, कृपया माझा आवाज ऐकत असेल तर कृपया नाणेफेकीसाठी या.
आपण आदरणीय सुनील मोकल सर आणि सर्व कमिटी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. पनवेल क्रिकेट संघ आणि लीगल संघ कृपया नाणेफेकीसाठी या. सुनील मोकल सर आणि संदीप रामकर सर आपणास विनंती करतोय, आपण सर्व कमिटी नवनिर्वाचित कमिटी यांना विनंती करतोय, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक आपण करूया. पावसाळी क्रिकेटचा आस्वाद आपण सुद्धा घ्या. संगम संगम कृपया नाणेफेकीसाठी या. पनवेल संघ टॉस साठी या. पनवेल क्रिकेट संघ कृपया विनंती करते त्वरित या. आपण आपले अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पूर्ण कमिटी आपल्यासाठी वेट करत आहे. पनवेल क्रिकेट संघ कृपया संगम विनंती करतोय, नाणेफेक ओढून घ्या. पनवेल क्रिकेट संघ कृपया आपण जर उशीर केला तर आम्ही सामने अगदी 1 षटकांचं 2 षटकांचे खेळू. विनंती करतोय सहकार्य करा. टॉस उडवण्यासाठी कोणीतरी या. पनवेल क्रिकेट संघाला शेवटचे 2 मिनिटं आणि एक षटकांचा आम्ही सामना खेळू. विशाल प्लीज या. नाणेफेकीसाठी या. विशाल डोंगरे आमचे परम मित्र. नाणेफेकीचा कौल 2 बलाढ्य संघ आपण पाहतोय, पनवेल आणि लीगल. नाणेफेकीचा कौल जिंकलाय पनवेल संघाने. हॅलो, सुरेख असा फटका आपण पाहतोय समीर शेख यांच्या माध्यमातून. सलामीची जोडी आपण पाहतोय समीर आणि चिन्मय. मगाशी जसा 1.5 तास सामना सुरू होता त्याच्यातून काहीतरी शिकवण घेतलं असं म्हणू शकतो. हा सामना जवळपास मला वाटतं आणखी 5-1 मिनिटात संपू शकतो. परंतु बघूया जगन्नाथ पाटील यांची जादुई गोलंदाजी. गेली 2 दशक आम्ही पाहतोय, त्याची गोलंदाजी मात्र काही करू शकतो. पण तो बघूया, मागच्या सामन्यात सुरेख गोलंदाजी केली होती, आज सामना नवीन. बघूया कुठल्या रीतीने गोलंदाजी करतात. जगन्नाथ टू समीर. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. इट्स अ बॅक टू 6. सुरेख फटकेबाजी आणि हा सामना जिंकतोय वॉरियर्स ए संघ. धन्यवाद स्टाफ 11 संघ. खूप सुरेख खेळ आपल्या माध्यमातून आम्ही पाहिला.